नमस्कार, मी जस्मिन शेख तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पुदिना क्रॅकर्स। त्यासाठी आपण 2 वाट्या पुदिना घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घेतलेले आहे। पुदिना क्रॅकर्स बनवण्यासाठी आपण फक्त पुदिन्याची पानेच घेतलेली आहे, इथे देठाचा बिलकुल वापर केलेला नाही। अशा प्रकारे पुदिन्याची पाने बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर एका ताटामध्ये 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। हे तेल गरम केलेलं नाही, साधं तेल आहे, बिना गरम करता टाकलेलं तेल आहे। त्यानंतर भरपूर असा ओवा घेतलेला आहे, तो देखील क्रश करून पिठात टाकून घेतलेला आहे। त्यानंतर हे तेल आपण पूर्ण पिठाला चोळून घेणार आहोत। इथे आपल्याला चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचे आहे। 2 वाट्यासाठी 2 चमचे तेल हे प्रमाण अगदी योग्य होते। अशा प्रकारे सर्व मैद्याला तेल लावून चोळून घ्यायचे आहे, जेणेकरून मैदा हलका होतो आणि आपला कोणताही पदार्थ अगदी खुसखुशीत असा तयार होतो। त्यामुळे तेल लावण्याची मेहनत ही आपण घेतलीच पाहिजे। अशा प्रकारे सर्व पिठाला तेल लावून झालं की आपण चेक करून घेणार आहे की आपण या पिठाची मुठ्ठी बांधून बघणार आहे, तर आपला पीठ असा गोळा होतो। असं जर झालं तर मोहन आपलं एकदम योग्य आणि व्यवस्थित झालेलं आहे असं समजतं। अशा प्रकारे तयार झालेलं आहे पीठ। त्यानंतर या पिठामध्ये आपण आता आपल्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार। त्यानंतर आपण चिरलेली पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर ते देखील आपण यात घालून घेणार आहोत। इथं पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर ओली होती, त्यामुळे सर्वात अगोदर पिठाला लावून पीठ मळून घ्यायचं आहे। बघायचं आहे की अंदाजे किती पाणी लागेल, नाहीतर आपलं पीठ पातळ होऊ शकतो। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच आपण पिठाचा घट्टसर गोळा मळून घेणार आहोत। इथे आपण घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला गोळा तयार झालेला आहे। हे मला थोडंसं पातळ वाटत होतं, त्यामुळे मी इथे 2 चमचे सुके मैदा घालून परत गोळा सेट करून घेतला। अशा प्रकारे मैद्याचा डो तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर याची 15 ते 20 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून दिलेलं होतं। हे भिजल्यानंतर पिठाचे नॉर्मल चपातीच्या पिठा एवढे गोळे तयार करून घेतले। इथे चपाती लाटण्यासाठी आपण पिठाचा वापर करणार नाही, तेलाचा हात लावूनच आपण चपाती लाटून घेणार आहोत। चपाती लाटताना ही नॉर्मल आपली चपाती जेवढी असते त्याच्यापेक्षा पातळ आपल्याला चपाती तयार करून घ्यायची आहे। गव्हाच्या चपातीसारखी मैद्याची चपाती ही लवकर पोळपाटावरून सरकत नाही, तुम्हाला माहीतच असेल। अशा प्रकारे आपण ही मैद्याची चपाती लाटून घेणार आहोत। इथे तुम्ही चपातीच्या पिठाचा किंवा तांदळाच्या पिठाचा किंवा मैद्याचा देखील वापर करून चपाती लाटण्यासाठी करू शकता। पण इथे आपल्याला तेल लावलेलं होतं, त्यामुळे चपातीला दुसरं तेल लावण्याची गरज पडली नाही। अशा प्रकारे आपली चपाती लाटून झाल्यानंतर त्याला काटे चमचेच्या साहाय्याने छोटे छोटे होल पाडून घेतलेले आहे आणि आपल्या आवडीनुसार अशा शेपमध्ये तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार शेप तयार करू शकता। डायमंड शेप किंवा कापणीसारखा किंवा चौकोनी किंवा लांबट असे पीस तयार करू शकता। अशा प्रकारे आपण सर्व चपाती तयार करून फक्त इथे आपल्याला चपाती फुगू द्यायची नाही, काटे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला इथे होल पाडून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली चपाती फुगणार नाही। म्हणजे आपले पुदिना क्रॅकर्स एकदम छान तयार होतात। अशा प्रकारे राहिलेले सर्व पिठाचे क्रॅकर्स मी तयार करून घेतले आहे। त्यानंतर मध्यम गरम तेलामध्ये हे क्रॅकर्स सोडून घेणार आहोत। तेल इथे आपल्याला मध्यम गरम पाहिजे, खूपही गरम तेलात क्रॅकर्स सोडायचे नाहीत, नाहीतर त्यांना करपट अशी टेस्ट येते। त्यामुळे मंद गॅसवर अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण एकदम खरपूस असे क्रॅकर्स तयार करून घेणार आहोत, तळून घेणार आहोत। तळताना गॅसची फ्लेम ही आपली मंद हवी। कलर चेंज झाल्यानंतर एका झाऱ्याच्या साहाय्याने आपण हे काढून घेऊयात। उरलेले सर्व क्रॅकर्स देखील आपण आता यात तळूनच घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सर्व क्रॅकर्स तळून झालेले आहेत आपले। याचा कलर बिलकुल चेंज न करता आपण तयार केलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता एवढे आपले क्रॅकर्स तयार झालेले आहे आणि हे क्रॅकर्स खायला पण खूप छान लागतात, एकदम फ्रेश असे लागतात खाल्ल्यानंतर। आणि हे इतके खुसखुशीत झालेले आहे की बघा, आपल्या थोडासा दाब दिला तरी अगदी तुटत आहेत, चुरा होत आहे।
आणि आपल्या क्रॅकर्सला बिलकुल तेल लागलेला नाही. हातात जरी घेतलं तरी हे नॉनस्टिकी झालेले आहे, तेल बिलकुल सोडत नाही. खायलाही खूप छान चविष्ट झालेले आहे. लहान मुलांना खूप आवडतात क्रॅकर्स आणि एक वेगळीच फ्रेशनेस असते यामध्ये पुदिन्याचा वापर केल्यामुळे. इथे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता. तसेच हे क्रॅकर्स 8 ते 10 दिवस हवाबंद डब्यात ठेवल्यास एकदम फ्रेश राहतात. लहान मुलांना सुट्टीत मधल्या वेळेत खाण्यासाठी असं काहीतरी वेगळं असेल तर बाहेरच्या खाण्याची गरज पडत नाही. त्यामुळे असे वेगवेगळे फ्लेवरचे क्रॅकर्स आपण तयार करू शकतो. यामध्ये थोडासा चाट मसाला किंवा पेरी पेरी पावडर घातली तर त्या फ्लेवरचे हे अशा प्रकारे आपण क्रॅकर्स बनवू शकतो. हे क्रॅकर्स चहासोबत तर इतके खूप छान लागतात खायला. अशा प्रकारे आपण पुदिन्यापासून अगदी घरगुती साहित्यातच मार्केटपेक्षा छान असे पुदिना क्रॅकर्स तयार करू शकतो. तुम्हीही नक्की ट्राय करा. थँक्यू.